त्यामुळे हे प्रकरण आहे ते अतिशय गंभीर होत, म्हणजे दुर्दैवाने ह्याच्यातली जी गंभीरता आहे, गांभीर्य आहे, ते कमी कसं होईल ह्याच्याकडे राजकीय दृष्ट्या बघितलं जात आहे. अजूनही सोमनाथ सूर्यवंशीबद्दल कोणीही काही बोलायला तयार नाही, सरकारमधनं नाही आणि पोलिसांमधनंही नाही. मी विधानसभेच्या पटलावर बोललो होतो, विधानसभेत बोललो होतो की गरीबों की जान क्या जान नहीं होती. म्हणजे सोमनाथ त्याची एकूण म्हणजे त्याची आई आणि तो ज्या जातीतनं आला, जात व्यवस्था आपल्याकडे इतकी मजबूत झाली आहे की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा म्हणून म्हणजे कोणी काही बोलतच नाही त्याच्याबद्दल. पोलीस माहिती द्यायला तयार नाही, सरकार बोलायला तयार नाही, आणि उद्रेक झाला की मग आहेच लाठीचार्ज. म्हणजे संविधान जपायचं किंवा संविधान जपायला गेलेल्यांचा मृत्यू, खून झाल्यानंतर तू बघत बसा, आणि हा खून आहे, इट्स अ इन्स्टिट्यूशनल मर्डर. तो काही श्वासोश्वासाचा त्रास होऊन वगैरे मेलेला नाही. तो कसा मेला हे पोलिसांनी सांगण्याची पण गरज नाही, कारण का त्या पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट दिसतंय की शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज लिहिलेलं आहे. त्या गरीबाची कोणी बाजूच घ्यायला तयार नाही, कोणी बद्दल कोणी माहितीच द्यायला तयार नाही. एकंदरीतच हे सगळं प्रकरण हे माझ्या अंदाजाने दडपण्याच्या दिशेने नेलं जात आहे. काल मला काही पत्रकारांचे निरोप होते की आम्ही इथे पत्रकारिता करायला आलो आहे आणि आमच्या मागेच लोक, आम्ही 2 दिवस इथे आहोत तर 2 दिवस लोक आमच्या मागेच फिरत आहेत, काही विशिष्ट लोक. हे तर अजून परेशान करणारी गोष्ट आहे. तुम्ही पत्रकार माझ्याकडे बघताय, तुमच्यापैकीच एक मुंबईत पत्रकारिता करणारा पत्रकार आहे. पण असं जर होत असेल तर महाराष्ट्राच्या दृष्टीने ह्या फार एका वेगळ्या विचित्र लेवलला गेलं आहे. म्हणजे बीड भारतात आहे की नाही, म्हणजे बीड नाही म्हणता येणार आपल्याला, परळी हे अंबाजोगाई आणि परळी हा एवढाच पट्टा आहे. आता जसा दाऊद पाकमोडे या स्ट्रीटमध्ये, छोट्याशा स्ट्रीटमध्ये होता पूर्वी, आता तो इंटरनॅशनल झाला. तसे माननीय वाल्मिक कन्ना कराड साहेब हे छोट्याशा परळीत होते, ते आता बीडचं राख त्यांच्याकडे, बीडचा मटका त्यांच्याकडे, बीडची दारू त्यांच्याकडे, सगळ्या एजन्स्या त्यांच्याकडे. हे घडतं कसं? आणि मला येत म्हणणं की मी पण मंजारी आहे. आता त्याच्यात काय म्हणजे सुक्याबरोबर ओढलं जळचं तसं झालं आहे. मी आज या समाजाची बाजू घ्यायला आलेलो आहे की शीतावरनं भाताची परीक्षा करू नका. आज कमीत कमी 40 IAS IPS वंजारी समाजाचे काम करतायत आणि अतिशय चांगलं काम करत आहेत. काश्मीरमध्ये आहेत, आसाममध्ये आहेत, बेंगॉलमध्ये आहेत. खेडकर, खाडे, उगले. त्याचं कारण ते ज्या परिसरात आलेत त्या परिसरात शेती नावाची गोष्टच नाही. म्हणजे आईवडिलांची एखादा एकर शेती, 18 वर्ष दारिद्र्य. पर्याय काय? तर अभ्यास करायचं, MPSC द्यायची, नाही तर UPSC द्यायची. आणि हे साधारण कुठनं आलेत? तर सर्वात मोठा जो गठ्ठा IAS IPSचा आहे तो तुमच्या साताऱ्याचा जो माणगाव ह्याचा भाग आहे, जीवनकुमार गोरेंचा जो मतदारसंघ आहे त्या भागातून आलेत. आणि एकेका घरात 4-4 IAS आणि IPS आहेत. तेव्हा जे टीका करणारे आहेत, अज्ञानी काही टीकाकारही असतात ना, हे निष्कारण आपण हे जातीवर घेऊन जातोय. तुम्ही खुनालाही रक्तालाही जात लावणार असाल तर ही अधोगती मी फार पूर्वीपासून सांगतो की पहिल्यांदा ते धर्मावर येतील,
नंतर ते जातीवर येतील आणि हळूहळू पोटजातीवर जातील। झाले ना, जातीवर आले की नाही? धर्म कुठे दिसतोय आता? नाही, धर्म गेला, बाजूला फेकला गेला। आता ते जातीवर आले, आता ते पोटजातीवर जातील, नंतर ते भाषेवर येतात, मग नंतर ते प्रांतावर जातात। माणसांमध्ये दुफळी माजवण्याची ही पद्धत असते। आपण माणूस म्हणून जगतच नाही, माणुसकी विसरून जातो। हे सर्वात मोठं उदाहरण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।